नमस्कार सज्जनहो. पहिल्या भागात आपण समर्थ रामदासांच्या सुखकर्ता दुःखहर्ता या गणपतीच्या आरतीची अर्थबोध पाहिला. त्यानंतर मोरगावचा मयुरेश्वर या स्वरूपामध्ये हे गणेश तत्व मूळ स्वरूपात मोरगावला प्रकट झालं आणि त्या गणेशाचा परमभक्त मोरया गोसावी यांनी त्याची तिथे एक आरती रचली. ती आज आपण पाहूया. दुसरी आरती मोरया गोसावी रचित गणेशाची. सुरुवात त्यांनी अशी केली आहे. नाना परिमळ दुर्वा शेंदूर शमीपत्रे लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षण मात्रे. हा गणपती कसा आहे, त्याची कशा कशाने पूजा करायची आहे, काय काय पूजा साहित्य आहे, तर नाना परिमळ. परिमळ म्हणजे सुगंधी चूर्ण, नाना म्हणजे निरनिराळे. पूजेसाठी आपण हळद, कुंकू, अष्टगंध, गुलाल, चंदन, बुक्का ह्या सगळ्या सुगंधी द्रव्यांचा वापर करतो आणि म्हणून निरनिराळी सुगंधी चूर्ण वापरून ज्याची पूजा केली आहे. आणखीन त्याला काय वाहिलं आहे? दुर्वा. आता हरळी नावाचं एक गवत असतं हिरवं, त्याला आपण दुर्वा म्हणतो आणि ह्या दुर्वा गणपतीला खूप आवडतात. गणपतीच्या दिवसामध्ये आपण गणपतीला त्या जोड्या वाहतो आणि त्याच दुर्वांचा उल्लेख इथे केला आहे. आणखीन काय व्हायचं आहे? शेंदूर. नुसतंच गुलाल अष्टगंध नाही तर त्याला शेंदूरही आवडतो. या शेंदुराच्या उटीच्या संदर्भात मागच्या आरतीत आपण हे पाहिलं. तेव्हा त्याला शेंदूर आणि शमी नावाचा एक वृक्ष असतो, त्याची पानं गजाननाला खूप आवडतात आणि म्हणून ज्या वेळेला गणेशाची पूजा करतो त्यावेळेला निरनिराळी सुगंधित चूर्ण, दुर्वा, शेंदूर, शमी नावाच्या वनस्पतीची पाने ही सगळी त्याला व्हायची आणि नैवेद्याला काय द्यायचं आहे? लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रे. परिपूरित म्हणजे काठोकाठ भरलेला. आपण जे नैवेद्यासाठी पात्र घेणार आहोत, भांडं घेणार आहोत, त्या भांड्यांमध्ये जे खाद्यपदार्थ आहेत, लाडू, मोदक, आणखीनही अनेक स्वादिष्ट अन्नपदार्थ आहेत आणि म्हणून नुसतं म्हणलं आहे लाडू मोदक अन्ने. इतरही स्वादिष्ट मिष्टान्न खाद्यपदार्थ त्यात परिपूर्ण अशी भांडी त्याच्यासमोर ठेवायची भरलेली आणि त्याला नैवेद्य दाखवायचं आहे. आता पुढचं ओळ घेतलेली आहे. ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे. पूजाविधी तर सांगितला, नैवेद्याचंही सांगितलं. आता त्याचं जे पूजन करायचं आहे ते कोणत्या मंत्राने करायचं आहे त्याचा उल्लेख केलेला आहे. बीजाक्षर मंत्र. आता गणेशाचा जो बीजाक्षर मंत्र आहे तो म्हणजे ओम. ओम गंग गणपतये नमः हा जो बीजाक्षर मंत्र आहे, याच्याने गणेशाची पूजा झाल्यानंतर हा मंत्र म्हणायचा आहे. त्याला जो कोणी ह्या अशा पद्धतीने त्याची बीजाक्षर मंत्राने पूजन करेल, त्याला प्रसन्न करून घेण्याचा प्रयत्न करेल, त्या भक्तावरती श्री गणेश प्रसन्न झाल्यावर काय देणार आहे? अष्टही सिद्धी नवनिधी देसी क्षणमात्रे. क्षणमात्रे, एका क्षणात विचारही न करता, क्षणाचाही विलंब न लावता गणेश आपल्या भक्तांना अष्टसिद्धी आणि नवनिधी देणार आहे. आता ह्या अष्टसिद्धी कोणत्या असतात? आपल्याला माहिती आहे, सिद्धिप्राप्त जे योगी असतात ते त्या सिद्धींचा वापर करताना आपण बघितलेलं आहे. तर त्या क्रमाने अशा आहेत. प्राप्ती, आणिमा, महिमा, लघिमा, गरिमा, इशिता, वशिता आणि प्रकाम्या. प्रकाम्यालाच ख्याती असं म्हटलं आहे. आता ह्या 8 सिद्धी गणेश त्याच्या भक्ताला देतो. आणखीन काय देतो? तर नवनिधी. 9 प्रकारचे निधी आहेत. कुबेराचे 9 खजिने आहेत. कुबेर हा स्वर्गातल्या देवांचा खजिनदार. मग त्याच्याजवळ कोणकोणच्या निधी आहेत? 9. एक पद्म, महापद्म, शंख, मकर, कच्छप, मुकुंद, नंद, नील आणि खर्व. आता या निधींच्या आणि सिद्धींच्या खोलात न शिरता याचा अर्थ एवढा काढायचा की अशा अष्टसिद्धी आणि नवनिधींचं ऐश्वर्य म्हणजे भौतिक आणि पारलौकिक दोनही प्रकारचं, आध्यात्मिक आणि
सांसारिक दोन्ही सुख किंवा ऐश्वर या सागरसंगीत गणेश पूजनाने मग आपल्या त्या भक्ताला गणपती हा देत असतो आणि म्हणून अशा पूजनाने भक्तांना तो प्राप्त होतो. ध्रुवपद घेतलेलं आहे. जय देव जय मंगलमूर्ती, तुझे गुणवर्णाया मज कैची स्फूर्ती. तेव्हा मांगल्याची साक्षात मूर्ती असणाऱ्या मंगलमूर्ती हा गणपतीचा आवडता विशेषणाचा भाग आहे. तेव्हा अशा ह्या मांगल्याची साक्षात मूर्ती असणाऱ्या म्हणजे काय, तर सगळ्यांचं मंगल कल्याण करणारा. मंगलचा अर्थ आहे कल्याण, आवडतं नव्हे. श्रेयस आणि प्रेयस आवडत असतं आणि श्रेयस हे कल्याणकारक असतं. म्हणजे आपलं कल्याण कशात आहे हे भगवंताला गणेशाला कळतं आहे आणि म्हणून देवा गणेशा, मांगल्याची साक्षात मूर्ती असणाऱ्या तुला तुझा मी त्रिवार जय जयकार करतो. जय देव जय 3 वेळा आलेल्या. आणि पुढच्या ओळीमध्ये मोरया गोसावी काय म्हणतात, हे गणेशा, तुझ्या गुणांचं वर्णन करण्यासाठी मज कैची स्फूर्ती. माझ्याजवळ एवढे पुरेसे शब्द नाहीत, मला स्फूर्ती नाही आहे एवढी येत. कितीही वर्णन केलं तरी तुझं गुण थोडकेच पडतात. माझ्या शब्दांच्या कक्षेत तुझ्या गुणांचं वर्णन होणं अशक्य आहे. मज कैची स्फूर्ती, मला कुठून एवढी स्फूर्ती मिळणार आहे. हे झालं ध्रुवपद. पुढचं कडवं आहे दुसरं. तुझे ध्यान निरंतर जे कोणी करीती, त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती. वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती, सर्वही पावनी अंती भवसागर तरती. गोसावी म्हणतात, हे गणेशा, जे लोक नित्यनेमाने निरंतर नियमितपणे कंटाळा न करता जे कोणी तुझे ध्यान करतात, जे कोणी तुझं ध्यान धारणा जप सगळं करतात, त्यांची सकलही पापे विघ्नेही हरती. त्यांची सगळी पापं तर नष्ट होतातच, धुवून निघतातच, परंतु त्यांच्या आयुष्यात येणारी जी विघ्न आहेत, अडचणी आहेत, अडथळे आहेत, ती सगळी हरण होतात, दूर होतात. दुसऱ्या ओळीत त्यांनी म्हटलेलं आहे, वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती. गणेशाच्या पूजनाने गणपती प्रसन्न झाल्यानंतर आपल्या आवडत्या भक्ताला काय काय देतो त्याचं वर्णन इथे केलेलं आहे. वाजीचा अर्थ आहे घोडे, त्यानंतर वारण म्हणजे हत्ती आणि शिबिका म्हणजे पालखी. तेव्हा पापे आणि संकटे दूर केल्यानंतर त्यांना तू काय लाभ देतोस, तर घोडे, हत्ती आणि पालखी. पुढे म्हटलंय सेवक सुत युवती. सेवक म्हणजे नोकर चाकरांचं सुख देतोस, सुत म्हणजे पुत्रपौत्रादी सौख्य देतोस, आणि शेवटी म्हटलेलं आहे की तरुणी युवती तुझ्या सेवेसाठी गणेश त्याला देतो. तेव्हा तरुण सुंदर स्त्रिया, मुले बाळे ही झालं ऐश्वर्य आहे, भौतिक ऐश्वर्य. म्हणजे भौतिक सुखाचा उपभोगही भगवंत गणेशाच्या रूपाने आपल्याला देतो आणि पारमार्थिक सुद्धा सगळी गोष्टी आपल्याला संकट दूर करून देत असतो. तेव्हा ऐहिक उपभोगाची सुख भक्तांना प्राप्त होतात आणि आयुष्याच्या शेवटी असे तुझे भक्त काय करतात, प्रपंचरूपी सागर उत्तमपणे पार करतात. आणि म्हणून ते म्हटलेलं आहे की सर्वही पावनी अंती भवसागर तरती. सगळं पावतात म्हणजे सगळं त्यांना प्राप्त होतंच, परंतु त्याचं जे पारमार्थिक कल्याण आहे ते कशात आहे, तर आध्यात्मिक उन्नतीमध्ये आहे. आणि म्हणून प्रपंचरूपी भवसागरामधून ते उत्तमपणे त्या भवसागराला पार करून जातात. ही गणेशाची ध्यानधारणेची फलश्रुती इथे सांगितलेली आहे. म्हणजे आध्यात्मिक आणि पारलौकिक आणि भौतिक सगळंच. पुढचं तिसरं कडवं आहे, शरणागत सर्वस्वे भजती तव चरणी. कीर्तितयांची राहे जोवर शशितरणी, त्रैलोक्य ते विजयी अद्भुत हे करणी, गोसावी नंदन रतनामस्मरणी. शरणागत गणेशाला जे लोक अनन्य भावाने संपूर्णपणे शरणा येतात, सर्वस्वे शरणागत होतात, भजती तव चरणी आणि तुझ्या चरणाशी नम्र होऊन तुझी स्तुती करतात, भजन करतात, मनापासून तुला आळवतात, अशा श्रेष्ठ भक्तांची कीर्ती जी आहे, कीर्तितयांची राहे, त्यांची कीर्ती दिगंत राहते. कशी राहते आहे, जोवर शशी तरणी. शशी म्हणजे चंद्र
आणि तरणी म्हणजे सूर्य. जोपर्यंत आकाशामध्ये चंद्रसूर्य आहेत तोपर्यंत अशा भक्तांची कीर्ती चिरकाळ टिकून राहील, असं या शेवटच्या कडव्यामध्ये मोरयांनी सांगितलेलं आहे. आता हे जे शशीचंद्रापर्यंत कीर्ती दिगंत राहणारे जे भक्त आहेत, हे भक्त काय करतात? तिन्ही लोकांमध्ये विजयी होतात. त्रैलोक्य ते विजयी, अद्भुत हे करणी. तुझ्या करणी, तुझी करणी किंवा तुझा जो प्रसाद आहे, कृपा आहे, ती अद्भुत आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं? तर स्वर्ग, पृथ्वी आणि पाताळ या तिन्ही लोकांमध्ये तुझे भक्त विजयी होतात, श्रेष्ठ ठरतात. आणि विलक्षण कृपाप्रसाद तुझा आहे. आणि हा विलक्षण कृपाप्रसादामुळे तुझ्या भक्तांना हे सगळं प्राप्त करणं सोपं जातं. त्रैलोक्य ते विजयी, अद्भुत हे करणी. अद्भुत म्हणजे विलक्षण. ज्याला कृपा होते ती भरभरून होते, अशा अर्थाने इथे विलक्षण कृपाप्रसाद असं म्हटलेलं आहे. आणि शेवटच्या ओळीमध्ये म्हणतात, गोसावी नंदन रतनाम स्मरणी. हा जो गोसावी कुळाचा नंदन आहे, पुत्र आहे मोरया, हा सदैव तुझ्या नामस्मरणामध्ये मग्न झालेला आहे. तुझं नामस्मरण करणं, त्यात रममाण होणं, एवढंच त्याला माहीत आहे. आणि म्हणून भक्ताच्या आर्त भावाने केलेली ही गणेशाची आरती मोरया गोसावींनी या ठिकाणी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. शेवटी पुन्हा ध्रुपद घेतले, हे मांगल्याच्या मूर्ती असणाऱ्या गणेश देवा, तुझा त्रिवार जय जयकार असो. आणि तुझं गुणवर्णन मी कोणत्या शब्दाने करू? माझी स्फूर्ती, माझे शब्द त्यासाठी थिटे पडतील. म्हणून या ठिकाणी अशी ही गणेशाची दुसरी आरती आज आपण अर्थासहित पाहिली. त्यानंतर आता एकेका देवतेची आरती पाहताना आपण गणपतीच्या 2 पाहिल्या. आता हा गणेश ज्याचा पुत्र आहे तो म्हणजे महादेव, शंकर. त्या शंकराची जी समर्थ रामदासांनी लिहिलेली आरती आहे तीच सगळीकडे प्रसिद्ध आहे. लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. आता ही रामदासांना कशी स्फुरली, कुठे स्फुरली, याबद्दल एक कथा आहे. ही लौथवती विक्राळा ही आरती समर्थांना जेजुरी जवळील लौथवेश्वर नावाचं एक महादेवाचं मंदिर आहे, तिथे त्यांनी रचलेली आहे. या मंदिरामध्ये रात्रीच्या वेळी कोणी थांबत नसे असा त्या गावामध्ये एक रिवाज होता. आणि कोणी रात्री थांबलंच तर तो मरतो, अशी तिथे ख्याती होती. आणि मग एकदा समर्थ रामदास त्या गावात आले आणि त्यांनीच ठरवलं की आपण रात्रीची वस्ती याच महादेवाच्या मंदिरात करायची. सगळ्यांनी त्यांना सांगितलं की इथे थांबू नका, इथे थांबलं काही मृत्यू येतो. हसले आणि समर्थ रामदास त्या गावामध्ये रात्रीची वस्ती त्याच मंदिरामध्ये करून राहिले. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांना हे समजलं. ते धावत धावत सकाळी बघायला आले की काय समर्थ हा जो साधू कोण आलेला आहे रामदास, हे काय करतायत काय आत्ता तिथे. बघायला गेलं तर रात्रभर लौथेश्वराच्या मंदिरामध्ये थांबून गावकरी येत होते. त्यावेळेला गावकऱ्यांनी पाहिलं की समर्थ महादेवाची सागर संगीत पूजा करत होते. आणि त्यावेळी त्या ठिकाणी त्यांना ही लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा ही लोकप्रिय आरती सुचली. या ह्याच्यामध्ये लवथवती हा जो पहिला शब्द आहे, लवथवणे याचा अर्थ हलणे, हालचाल करणे, थुलथुल हलणे. आणि म्हणून त्या मंदिरातल्या महादेवाचं नावसुद्धा लौथवेश्वर होतं. आणि म्हणून लौथवती विक्राळा ब्रह्मांडी माळा. काय लवथवत आहेत? तर शंकराच्या गळ्यामध्ये अनंत कोटी ब्रह्मांडांच्या माळा, विश्व सगळी जेवढी ब्रह्मांड अनंत आहेत त्या सगळ्या ब्रह्मांडांच्या जणू माळा आहेत. आणि त्या विक्राळ माळांच्या स्वरूपात ज्याच्या गळ्यामध्ये त्या सगळ्या माळा थुलथुल थुलथुल अशा हलत आहेत, असा हा जो शंकर. म्हणजेच काय, तर आकाशामध्ये अनेक आकाशगंगा असतात, ब्रह्मांडात त्या सगळ्या डोलत असतात. आणि त्या या ठिकाणी समर्थ रामदासांना त्याच्या गळ्यामध्ये दिसलेल्या आहेत. आणि म्हणून त्यांनी म्हटले लवथवती विक्राळ. विक्राळ म्हणजे महाभयंकर अशा माळा आहेत त्या. ब्रह्मांडाच्या माळा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही, मोत्याच्या माळा नव्हेत. पुढची ओळ घेतली आहे, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा.
आपल्याला समुद्रमंथनाची गोष्ट माहीत आहे. त्यातून जे हलाहल निघालं विष, तो विषाचा संबंध ते पेला त्यांनी प्राशन केलेलं आहे आणि ते पचवण्याचं सामर्थ्य त्यांच्यात होतं. तरी देखील त्यांचा कंठ म्हणजे गळा त्या हलाहलामुळे काळा निळा पडलेला आहे. आणि अशा ह्या विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा. शंकराला 3 नेत्र आहेत हे आपल्याला माहीत आहे, चंद्र, सूर्य आणि अग्नी. अग्नी हा जो त्याचा 3रा नेत्र आहे, हा कपाळाच्या भ्रुकुटी मध्यामध्ये असणारा, तर तो अग्नीच्या ज्वाळा सातत्याने ओकत असतो. आणि म्हणून त्रिनेत्री ज्वाळा, त्यांना त्या 3ऱ्या डोळ्यामधून निघणाऱ्या ज्वाळा देखील दिसलेल्या आहेत. म्हणजे ज्याच्या मस्तकावरती 3रा डोळा आहे आणि त्यातून निघणाऱ्या कंठ ह्याच्यातून त्रिनेत्रातून निघणाऱ्या ज्या ज्वाळा त्या सगळ्या त्या ठिकाणी वर्णन केलेल्या आहेत. लौथोती विक्राळा ब्रह्मांडी माळा, विषे कंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा, लावण्य सुंदर मस्तकी बाळा. एकदा ह्या विक्राळाचं वर्णन केल्यानंतर रामदास लगेच लावण्य सुंदरावरती येतात. अतिशय सुंदर असणाऱ्या त्याच्या मस्तकावरती बाळा, ज्याच्या मस्तकावर डोक्यावर गोल असा जटासंभार आहे शंकराच्या, आणि त्याच्या भोवती रुद्राक्षांच्या माळा अशा गुंफलेल्या आहेत, गोल गोल गुंफलेल्या असतात. आणि त्या केसांच्या जटांचा जो बुचडा आहे तो जणू अलंकाराप्रमाणे रामदासांना भासतोय. आणि तो कसा आहे? लावण्य सुंदर आहे. शंकराच्या लावण्यामध्ये, रूपसौंदर्यामध्ये तो भर घालतोय. आणि त्या जटांमधूनच मग गंगेचा शुद्ध प्रवाह, निर्मळ पाणी झुळझुळ झुळझुळ वाहत आहे. म्हणजे भगीरथाने तपश्चर्येने सृष्टीच्या कल्याणासाठी स्वर्गातून पृथ्वीवर जी गंगा आणली, त्या गंगेच्या पाण्याचा जो प्रपात होता, तो मोठा ओघ हा पृथ्वीवर येताना पृथ्वी डळमळेल म्हणून आधी शंकराने आपल्या मस्तकावर झेलला आणि मग तिथून हळूच त्याचा वेग कमी करून आपल्या जटांमधून ते पाणी झुळझुळ करत सोडलं. हा जो सगळा कथाभाग आहे तो याच्यामध्ये येतो. लावण्य सुंदर मस्तकी बाळा. बाळा शब्द गंगेला सुद्धा उद्देशून इथे वापरलेला आहे. आणि म्हणून तो प्रवाह झुळझुळ करीत पृथ्वीवर सोडलेला जो आहे तो लावण्यामध्ये, त्याच्या सौंदर्यामध्ये भर घालणारा आहे. तेथून या जळ निर्मळ वाहे झुळझुळा. म्हणजे त्या जटांच्या बुचड्यातून जे पाणी वाहतंय जळ, ते निर्मळ जळ झुळझुळ झुळझुळ वाहत आहे. आता ह्या शंकराचं वर्णन करताना आधी त्याच्या या संपूर्ण देहाचं वर्णन करताना मस्तकाचं वर्णन झालेलं आहे. आणि मग ध्रुवपद घेतलेलं आहे. जय देव जय श्री शंकरा, आरती ओवाळू तुझं कर्पूर गौरा. आता कर्पूर गौर म्हणजे पांढुरका रंग. शंकराचा त्रिवार जय जयकार केलेला आहे. जय देव. प्रत्येक आरतीमध्ये आपण पाहतोच की त्रिवार वंदन, तसं त्रिवार जय जयकार करण्याची प्रघात होता त्या काळी. अशा या महादेवाचा त्रिवार जय जयकार केल्यानंतर समर्थ म्हणतात, कापुराप्रमाणे, कर्पूर गौराप्रमाणे तुझा जो देहाचा जो काही रंग आहे, तू अशा कर्पूर गौर शंकराला आम्ही आरती ओवाळतो आहोत. म्हणजे सर्वांगाला त्यांनी चिताभस्म लावलेलं आहे शंकराने, आणि म्हणून त्याचा रंग कर्पुरासारखा, कापराच्या ह्याच्यासारखा गौरवर्णीय दिसतो. पांढरा किंवा गौरवर्ण यामध्ये सुद्धा छटा असतात. लाल गोरा, तांबूस याला काळपट गोरा, तसा हा इथे ठीक जो दिसतोय तो कर्पूर गौर आहे. पुढच्याही कडव्यामध्ये पुन्हा पहिला शब्द तोच आलाय, कर्पूर गौरा. कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा. हा जो भुरकट रंग असणारा शंकर आहे कापराप्रमाणे, तो शंकर स्वभावाने कसा आहे? देहाचं वर्णन झालं, तर त्याच्या स्वभावाचं वर्णन आहे. तो भोळा आहे. भोळा सांब आपण शंकराला म्हणतो, कारण शंकराचा स्वभाव अतिशय साधा, सरळ, निष्कपट, दुसऱ्यांना वर देणारा, त्यांच्यावर विश्वास ठेवणारा, भक्तांना लवकर प्रसन्न होणारा असा हा शंकर असतो. म्हणून त्याला भोळा शंकर किंवा भोळा सांब असं आपण म्हणतो. आणि म्हणून त्याचा उल्लेख भोळा या शब्दामध्ये केला आहे. कर्पूर गौरा भोळा, नयनी विशाळा,
त्याचे नयन मात्र जे आहेत, डोळे मात्र जे आहेत ते अतिशय विशाल आहेत. आता ह्या विशाल दृष्टीतून तो सगळ्या ब्रह्मांडावरती लक्ष ठेवत असतो. विशाल आहेत म्हणजे काय, तो सर्व काही बघू शकतो. त्याच्या दृष्टीपासून, त्याच्या नजरेतून काहीही लपून राहत नाही. निरनिराळ्या फुलांच्या माळासुद्धा त्यांनी घातलेल्या आहेत. अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा. ह्या ज्या सुमनांच्या माळा आहेत ह्या दोन्हीकडे लावता येतं. त्याची अर्धांगिनी जी पार्वती आहे तिने सुमनांच्या माळा घातलेल्या आहेत, फुलांच्या. आता कैलास पर्वतावरती राहणारे हिमालयात, तिथे त्यांचे अलंकार काय असणार, फुलांचे अलंकार आहेत. आणि म्हणून निरनिराळ्या फुलांच्या माळा धारण केलेली जी पार्वती आहे ती त्याची अर्धांगिनी आहे, पत्नी आहे. असा जो शंकर तो काय करतोय, ऐसा शंकर शोभे उमा बेल्हाळा. त्याच्या आधीची एक ओळ, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा. विभूतीची उधळण करतोय असा हा शंकर. आता विभूती म्हणजे काय, कल्याण, तेज, ऐश्वर्य, अष्टसिद्धी, या सगळ्या प्रकारच्या विभूतींचा, ऐश्वर्याचा तो आपल्या भक्तांवरती वर्षाव करतो. मुक्त हस्ताने तो देत असतो सगळं. वर्षाव करणे म्हणजे काय, फुलांचा वर्षाव होतो म्हणजे मुक्त हस्ताने फुलं उधळली जातात. तसा शंकर भक्तांवर कशाचा वर्षाव करतोय, तर आपल्या विभूतीचा. दुसरा एक विभूतीचा अर्थ आहे भस्म किंवा अंगारा. त्याही अर्थाने शंकराचा जो अंगारा असतो, विभूती असते, ती आपण कपाळी मस्तकावर धारण करतो. आपल्याला त्याच्याकडनं त्याचा जो आशीर्वाद आहे तो त्या विभूतीच्या रूपातून प्राप्त होतो. आणि म्हणून कर्पूर गौरा भोळा नयनी विशाळा, अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा, विभूतीचे उधळण शितिकंठ निळा एक शब्द आहे. शितिकंठ म्हणजे कंठ जो आहे तो शांत, काळसर निळसर तर तो आहेच, मोराच्या गळ्याप्रमाणे तो काळा निळा पडलेलाच आहे. पण अशा भक्तांवर तो कृपाकर्षण करताना पार्वतीचा पुढे जो त्यांनी शब्द, ऐसा शंकर शोभे उमा बेल्हाळ. उमेचा वेल्हाळ. वेल्हाळ म्हणजे काय, भ्रतार, पती, प्राणप्रिय असणारा, प्रियकर असा आपण त्याचा अर्थ काढू शकतो. आणि म्हणून हा महादेव पार्वतीचा वेल्हाळ म्हणजे प्राणप्रिय भ्रतार असा शोभून जो दिसतोय, अशा महादेवाचा त्रिवार जय जयकार असो की जो भक्तांवरती विभूतीच्या रूपाने कृपेचा वर्षाव करतो आहे. आणि म्हणून पुन्हा तुला आम्ही त्रिवार आरती ओवाळतो असं हे ध्रुपद घेतलेलं आहे. पुढे तिसऱ्या कडव्यामध्ये पुन्हा समुद्र मंथनाचाच उल्लेख आलेला आहे. समर्थ म्हणतात, देवी दैती सागर मंथन पै केले. देवांनी आणि असुरांनी, दैत्यांनी सागराचं जे मंथन केलं, जो क्षीरसागर घुसळला, त्या माझी अवचित हलहल जे उठले. हलाहल नावाचं जे विष त्यातून निघालं, अवचित निघालं. सुरुवात केल्याबरोबर ते विषच बाहेर आल्याबरोबर सगळे घाबरले. ते तुवा असुरपणे प्राशन केले. हे जहाल जे भयंकरचं जे विष होतं ते शंकरांनी कसं प्राशन केलं, असुरपणे, पुढच्या परिणामांचा विचार न करता. असुर ज्याप्रमाणे पटकन एखादी कृती करून टाकतात, विचार करत नाहीत त्याचा परिणाम पुढे काय होईल. तेव्हा तुझा जो गटागट पिऊन टाकण्याचा हा जो विष पिण्याचा जो प्रयोग होता तो अवचित असुरपणे प्राशन केलेला आहे. आणि म्हणून त्या विषाच्या परिणामाने तुझा गळा काळा निळा पडला, नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले. आणि म्हणून तुझं नाव नीलकंठ असंच पडलेलं आहे. नील हा कंठ हा यस्य सहा. जसं शम करोती ती शंकरा, शम म्हणजे कल्याण, जो आपलं कल्याण करतो तो शंकर, तसं निळा गळा ज्याचा आहे तो नीलकंठ. अशा पद्धतीने इथे महादेवाची प्रार्थना किंवा त्याची स्तुती की तू किती जगाच्या कल्याणासाठी, समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी तू हे विष घटाघट पिऊन टाकलेलं आहेस, विचारही केला नाहीस परिणामांचा, आणि म्हणून तुला नीलकंठ हे नाव प्रसिद्ध तुझं झालं. आता या सागर मंथनाची जेव्हा कथा येते त्यावेळेला सागर मंथनातून 14 रत्न बाहेर पडली एवढं आपल्याला माहीत आहे. पण ती 14 रत्न कोणती बाहेर पडलीत, त्याच्यासाठी एक प्रसिद्ध श्लोक आहे जो मंगलाष्टकांच्या वेळेला म्हटला जातो बघा. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा धन्वंतरिश्चंद्रमा
गावकामदुधा सुरेश्वर गजो रंभादिदेवांगना अश्वसप्तमुखो विषं हरिधनु शंखोऽमृतं चाम्बुदे रत्नानीह चतुर्दश प्रतिदिनं कुर्वन्तु वो मंगलम. म्हणजे ही सगळी 14 रत्न आमचं मंगल करत. कोणकोणती आहेत ती? लक्ष्मी, कौस्तुभाचा मणी, पारिजातकाचा वृक्ष, मद्य, सुरा म्हणजे मद्य, धन्वंतरी म्हणजे देवांचा वैद्य, चंद्र, कामधेनू, इंद्राचं ऐरावत ज्याला आपण हत्ती असतो तो, रंभा स्वर्गीय अप्सरा आहेत, 7 मुखे असणारा सप्तमुख अश्व आहे, नंतर हलाहल विष विष्णूचं धनुष्य आहे, शारंगधर धनुष्य, शंख, अमृत अशी क्षीरसमुद्रातून वर आलेली ही जी 14 रत्न आहेत त्यापैकी सगळ्यात महाभयंकर असं जे रत्न आहे ते तू घेतलेलं आहेस आणि खरोखरी जगाच्या कल्याणार्थ तू ते सगळं पचवलेलं आहेस. आता पुढचं जे 4थं कडवं समर्थ म्हणतात, व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी. तो काय करतोय? वाघाचं कातडं, व्याघ्र चर्म, वस्त्र, अंबर म्हणजे वस्त्र, ज्यांनी अंबर म्हणून वाघाचं कातडं आपल्या कमरेभोवती गुंडाळलेलं आहे, ज्यानं श्रेष्ठ अशा वासुकीला फणीवर धर, वासुकी नाग जो आहे तो फणीवर आहे, सर्व फणीधारक नागांमध्ये श्रेष्ठ असा. तेव्हा त्यांनी वाघाचं कातडं तर वस्त्र म्हणून घेतलंच, पण आपल्या दंडावरती जे श्रेष्ठ अशा वासुकी नाग आहे त्याला आपल्या गळ्याभोवती अलंकाराप्रमाणे धारण केलं आहे. आता हे विषप्राशनानंतरच्या वर्णनाचं कडवं आहे बघा. आणि म्हणून फणीवरधर हा जो वासुकी नाग आहे हा शांत थंड अशा स्पर्शाचा आहे आणि म्हणून त्यांनी तो आपल्या गळ्याची आग होत असताना गळ्याभोवती अलंकाराप्रमाणे धारण केलेला आहे. पुढचं विशेषण घेतलंय सुंदर मदनारी. अतिशय सुंदर असा जो कामदेव त्याचा हा आरी आहे. आरी म्हणजे शत्रू. मदनाने शंकराची समाधी अवस्था भंग करण्यासाठी आपला कामबाण शंकरावर सोडला होता अशी ती कथा आहे. कारण शंकर पार्वतीचा पुत्र तारकासुराचा वध करेल अशी त्यावेळेला हे होती आणि म्हणून इच्छा होती सगळ्या देवांची, म्हणून मदनाला पुढे केलं होतं. शंकर समाधी अवस्थेत होते. त्यांची समाधी भंग झाल्याबरोबर त्यांना अतिशय क्रोध आला आणि त्यांनी आपला 3रा डोळा उघडून मदनाला क्षणार्धात जाळून टाकलं, भस्मसात केलं. आणि म्हणून इथे मदनारी हे विशेषण शंकराला शिवाला लावलेलं आहे. त्यानंतर समर्थ रामदास काय म्हणतात? शिवाला पंचानन, व्याघ्रांबर फणीवरधर सुंदर मदनारी, सुंदर मदनाचा नाश करणारा असा हा पंचानन आहे. आता शंकराचं पंचानन म्हणून वर्णन फारसं कुठे आलेलं नाही आहे. आता कोणते 5 मुख आहेत शंकराला? आपण तर शंकराचं पिंडी रूपातच पूजा करतो, पूजन करतो, परंतु इथे पंचानन जो आहे हा पंचानन कसा आहे, कोणती कोणती 5 मुख आहेत याची आपण थोडक्यात माहिती घेऊया. पहिलं मुख आहे सद्योजात. हे पृथ्वी तत्वाचं आहे. त्या मुखाचं नावच सद्योजात आहे. पृथ्वी तत्वाचा आहे. त्याचा देवता आहे ब्रह्मदेव आणि हा अवतार इच्छाशक्तीचा द्योतक आहे. इच्छा झाली त्याला एकोहम बहुश्याम, त्याप्रमाणे या मुखाद्वारे प्रत्येक जीवाला सुखदुःखाचा अनुभव शिवशंकर देत असतो. हा जो सद्योजात अवतार आहे हा शंकराचा अवतार नासिका म्हणजे नाक, उपस्थेंद्रिय, गंध आणि भूमीचा अधिष्ठातृ देवता आहे. म्हणजे कुठेतरी त्याला अधिष्ठान जे आहे ते भूमीचं आहे, पृथ्वीचं आहे. आणि सद्योजात मुख हे पश्चिममुखी आहे. ही 5 मुख ही 5 दिशांची द्योतक दाखवलेली आहे. तेव्हा पहिलं मुख हे पश्चिममुखी आहे, ज्याला सद्योजात असं नाव दिलेलं आहे. दुसरं मुख जे आहे, द्वितीय मुख हे वामदेव रूपातलं आहे. ते जलतत्वाचं आहे. जलतत्वाचा स्वामी आहे विष्णू, कारण विष्णू हा जलामध्ये शयन करतो. तर ही शंकराची जी वामदेव रूपातली हे आहे ती तुरीय अवस्था आहे. त्रिगुणाच्या पलीकडची अशी ती जी तुरीय अवस्था आहे, 4थी अवस्था आहे. या रूपाद्वारे भगवान वामदेव समस्त जीवमात्रांमध्ये अहंकाराचं अधिष्ठान होऊन अनेक प्रकारच्या कार्यांना संपादित करतात,
पूर्ण करतात. आता हा जो देवाधिदेव महादेव आहे तो या वामदेव मुखाद्वारे आपल्या चित्ताला धारण करतो. आपल्या देहामध्ये तो कुठे ना कुठे प्रत्येक ठिकाणी त्याचं अधिष्ठान दाखवलेलं आहे. वरती दाखवले नाक, उपस्थेंद्रिय, आणि भूमी ही अधिष्ठातृ देवता. तशी वामदेवा मुखाची चित्त ही धारण करण्या, चित्त हे अधिष्ठान आहे आणि हे मुख तेजाचं प्रतीक आहे. आणि वामदेव मुख हे उत्तराभिमुख आहे, उत्तरेकडे तोंड केलेलं असं आहे. तिसरं मुख आहे अघोर. अघोर शक्ती, याच्यात आपण अघोर शब्द ऐकलेला आहे. हे अग्नितत्व आहे आणि याच्यामध्ये रुद्र या देवतेच्या अंशाने शंकराचा अवतार आहे. या अवतारातलं मुख हे ज्ञानशक्तीचं प्रतीक आहे. अघोर मुख हे बुद्धीचं द्योतक आहे आणि ते दक्षिणामुखी आहे. दक्षिणमुखी म्हणजे दक्षिणेकडे तोंड असलेलं. अघोर शिव हे धर्मव्यवहारामध्ये किंवा धर्मव्यवहार करण्यासाठी प्रत्येक जीवामध्ये संयुक्त बुद्धिमत्तेचा विस्तार करून आपल्या अंतःकरणात अवस्थित होतात. म्हणजे प्रत्येकाची जी अधिष्ठानं सांगितली आहेत, ते पहिलं जे आहे सद्योजात नाक आहे, उपस्थेंद्रिय, तसं द्वितीय मुख वामदेव हे आहे, हे आपल्या चित्तामध्ये असतं आणि तृतीय मुख हे आपल्या अंतःकरणात असतं. बघा, अंतःकरण आणि चित्त या सूक्ष्म भेदाचा इथे उल्लेख आलेला आहे. चौथं जे मुख आहे ते तत्पुरुष या रूपाने आहे. हे वायुतत्व आहे आणि महेश्वर हे त्याचं देवता रूप आहे. महेश्वर या रूपामध्ये आनंद शक्तीला मनोरूपामध्ये स्थित केलं आहे. वरती आपण पाहिलं की ते अंतःकरणामध्ये आहे, चित्तामध्ये आहे आणि इथे मन म्हटलेलं आहे. तर मनोरूपामध्ये स्थित करतात त्यावेळेला ध्यानप्रधान लिंगरूप महादेव असतात आणि हेच याचं मूळ स्वरूप आहे. या रूपामध्ये भगवान तत्पुरुष म्हणजे आत्मरूप म्हणून प्रत्येक जीवामध्ये अधिष्ठित आहे. आपण म्हणतो प्रत्येक जीवात्म्यामध्ये परमात्म्याचा अंश आहे. तेव्हा हे तत्पुरुष मुख जे आहे हे पूर्वाभिमुख आहे, पूर्वेकडे त्याचं तोंड आहे आणि ध्यानप्रधान लिंगरूप असून मूळ स्वरूप त्याचं भगवान तत्पुरुष हे आत्मरूपामध्ये प्रत्येक जीवामध्ये अधिष्ठित असतात. शेवटचं पाचवं मुख आहे ईशान. हे तेजाचं तत्व आहे आणि सदाशिव रूप अवतारामध्ये ह्याचा उल्लेख आलेला आहे. भगवान महादेवाचे हे सर्व व्यापक रूप आहे. ते सर्वथा प्रथम आहे. शेवटी पाचवं म्हणून जरी वर्णन केलं तरी ते सगळ्यात अगोदरचं आहे. ईशान प्रत्येक जीवाच्या मूलाधारापासून ते अनाहतापासून आज्ञा आणि सहस्रारापर्यंत, म्हणजे जीवाच्या ज्या कुंडलिनीच्या ज्या शक्ती आहेत त्यातली मूलाधार चक्रापासून आणि अनाहतापासून ते आज्ञा आणि सहस्रारापर्यंत म्हणजे ब्रह्मरंध्रापर्यंत हे तत्व सगळीकडे विद्यमान आहे शक्तीच्या रूपाने. आणि ते तेजाचं द्योतक असून याचं मुख हे वर आकाशाकडे आहे. चारी दिशा झाल्यानंतर ऊर्ध्व दिशा ज्याला आपण म्हणतो आकाश, तिकडे हे पंचमुख त्याचं सदाशिव रूपातलं आहे. अशा अर्थाने त्याला पंचानन म्हटलंय. केवळ 5 मुख असणारा आनन म्हणजे मुख, गजानन तसं पंचानन 5 मुखे असणार. आता ही 5 मुख शंकरांनी का घेतली, ती कोणती होती, ह्याचा आपल्याला अर्थबोध व्हावा म्हणून मी या सविस्तर गोष्टीत गेले. त्यानंतर या संपूर्ण प्रत्येक मुखाचं पंचानन झाल्यानंतर मनमोहन आहे. तर मनाला मोहून घेणार आहे. प्रत्येक ठिकाणी शंकराचं वर्णन करताना तो मनमोहन अशा स्वरूपात वर्णन केलं आहे. भक्तांची मन आकर्षून घेणार आहे. त्यानंतर कोण आहे, मुनिजन सुखकारी, सगळ्या ऋषी मुनींना सुख प्राप्त करून देणार आहे. आणि शेवटी समर्थ म्हणतात शतकोटींचे बीज वाचे उच्चारी. समर्थांच्या अंतःकरणामध्ये जो सदैव निवास करतो असा रघुराजाच्या कुळाला ललामभूत असणारा जो श्रीराम, हा कोण आहे, शतकोटींचं बीजरूप आहे. आपण रामरक्षेमध्ये म्हणतो की रामरक्षेचा विस्तार हा शतकोटी विस्तार होता आणि त्याचं मूळ बीज राम हे अक्षर आहे. आणि म्हणून सर्व ऋषीमुनींना सुख प्राप्त करून देणारा असा जो महादेव, तो रघुराजाच्या कुळाला ललामभूत भूषणावह असणारा आणि समर्थ रामदासांच्या अंतःकरणामध्ये सदैव निवास करणारा असा जो श्रीराम, तो शतकोटींच्या बीजरूपाने
त्या रामनामाचा उच्चार महादेव आपल्या मुखाने सदैव करत असतात. आता हे जे आद्य बीज आहे नामस्मरणाचं मूळ नाम रामनाम, हे महादेव सतत रामाचं ध्यान आणि नामस्मरण करीत असतात. कारण त्या उच्चारातून त्यांच्या गळ्यातील उष्णता शमन होते, उष्णतेचं शमन होतं, उष्णता कमी होते आणि रामनामाच्या ध्यानामध्ये ते सदैव असतात. म्हणजे बघा, शिव आणि विष्णूंचं ऐक्य कसं आहे. श्रीराम नेहमी शंकराचं ध्यान करतात आणि शंकर नेहमी रामाचं ध्यान करतात. अशा प्रकारे जहाल विषावर उतारा म्हणून या विषाच्या प्राशनाने निर्माण झालेली जी उष्णता आहे ती कमी करण्यासाठी महादेवांनी मस्तकावर चंद्र, बाळा, सर्वांगी भस्म लावलेलं आहे. गळ्यात नाग, वासुकी नाग घेतला आहे. दंडावर देखील नाग बांधलेत. मस्तकावर गंगा नदीचा प्रवाह घेतलेला आहे आणि सातत्याने मुखाने रामनामाचा ते जप करतायत. अशा या देवांचा देव असणारा महादेवाचा त्रिवार जय जयकार असो, शंकराचा त्रिवार जय जयकार असो. आणि अशा या कर्पूरगौर शंकराला आम्ही आरती ओवाळतो असं म्हणून इथे ध्रुवपद संपतं आणि आरती देखील इथे समाप्त होते.